नमस्कार मित्रांनो, कंबळी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अनिकाला तिच्या मैत्रिणीने कॉल करून सांगितलेला असतो की तू आता लवकरात लवकर इकडे हॉस्टेलकडे ये, कारण की कंबळीने तिच्या रूममध्ये कोणीतरी आहे असं ते सांगत असतात. मात्र आणि म्हणते की कंबळीने तिच्या रूममध्ये ऋषीला ठेवलेलं आहे हे अनिकाला माहिती असतं. त्यानंतर अनिका आता थेट हॉस्टेलमध्ये आलेली असते आणि सर्व मुलींना सोबत घेऊन आलेले असते आणि त्यांना म्हणते की तू दरवाजा ओपन करा, कारण की मला आता बघायचं आहे आतमध्ये कोण आहे. मात्र लिंगी आता त्या दरवाजावर ठाम मांडून बसलेली असते आणि दरवाजा कुठल्याही हालतीत ओपन होणार नाही. कंबळी आल्याशिवाय तर मी तुम्हाला दरवाजाला हात सुद्धा तर लावू देणार नाही, असं लिंगीने ठाम निर्णय घेतलेला असतो. त्यानंतर आता अनिका म्हणते की हे बघ लिंगे, तुला तर दरवाजा आता उघडावाच लागणार आहे, कारण की तू आता आमच्यामध्ये येऊ नको, कारण की हॉस्टेलमध्ये त्याने ऋषीला ठेवलेलं आहे असं ते लिंगीला सांगत असते. लिंगी म्हणते तुमचं काय डोकं फिकं फिरले का, हे काय बोलतायत तुम्हाला समजतील तरी का, असं ते सांगत असतात. आणि आत कोणी पण नाही असं ते सांगत असते. मात्र आता अनिका विचारते तुला जर कन्फर्म माहीत आहे ना आतमध्ये कोण नाही, तर मग दरवाजा ओपन कर ना, कशाला इथे आम्हाला आड घालत आहे, असं ते बोलत असतात. मात्र आता इकडे कामिनी हे ऋषीच्या घरी आलेले असते आणि ऋषीच्या घरी आल्यानंतर ऋषीच्या आईला आता पूर्णपणे ती समजून सांगत असते की हे बघ मुलगा तुझ्या हातातून वाया जात आहे, कारण की तुला माहीत आहे का तुझा मुलगा आता काय करत आहे, थेट आता गर्ल्स हॉस्टेलमध्ये जाऊन तू झोपण्यात जात आहे त्या कंबळीबरोबर, असं तो सांगत असतो. त्यानंतर मात्र तुम्ही त्या बोलतात की हे तुम्हाला काय बोलताय, तुम्हाला समजते आहे का, तुम्ही माझ्या मुलासोबत असा आळ कसा काय घालू शकता, असं ऋषीची आई बोलत असते. मात्र त्यानंतर आता हे सर्व बोलताना कामिनी म्हणते की तुला खोटं वाटत असेल तर जा हॉस्टेलमध्ये आणि तू तुझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघ हे सर्व काय प्रकार घडत असेल ते. आणि त्यानंतर कामिनी म्हणते की हे बघ तू तुझ्या मुलाला तुझ्या हातातून जाऊ नको, एकदा जर तुझा मुलगा तुझ्या हातातून निसटून गेला तर तो कधी पुन्हा वापस येणार नाही आणि तू आता तेच करत आहे. त्यानंतर ते आई म्हणते की काही पण होऊन जाऊ द्या, अद्यापही मी त्याला माझ्या घरामध्ये घेऊ शकत नाही, कारण की तो माझ्या सेल्फ रिस्पेक्टचा प्रश्न आहे, असं बोलत असते. मात्र हे सर्व सांगत असताना ते राधिका असते. मात्र राधिकाला ह्या सर्व गोष्टी पटत असतात. त्या म्हणतात की आई ह्या सर्व काही बरोबर बोलत आहेत, आपण एकदा ऋषीला घरात तर घेऊन बोलूया, असं ते बोलत असतात. त्यानंतर कामिनी म्हणते की हे बघ तो घरात यायला तयारच असेल, कारण की त्यांना आता जे पण बाबाची त्याच्या तब्येत नाही ठीक नाही याबद्दल तर त्यांना सांगून दे, सतीशची तब्येत ठीक नसल्या कारणाने त्याला खूप भावूक होईल आणि तो घरामध्ये येऊन जाईल, असं बोलत असतो. आणि घरामध्ये आल्यानंतर तू त्याला चांगलं टणकावून समजून सांगू शकते, असं बोलत असते. मात्र आता हे सर्व काय कामिनीचा प्लॅन असतो की कंबळीपासून ऋषीला वेगळं करण्याचा. मात्र हा डाव आता तिच्या आईच्या पण लक्षात आलेला असतो. मात्र आई म्हणते की मी काही झालं तरी ऋषीला आता घरामध्ये घेऊ शकत नाही, असं बोलत असते. त्यानंतर कामिनी म्हणते की हे बघ आता तर तो फक्त कंबळीसोबत फिरत आहे, मात्र यानंतर जर त्याने लग्न करून बसवलं आणि तो जर घरामध्ये पुन्हा घेऊन कंबळीला आला तर ते तुझ्या डोक्याला तो तापच होऊन बसेल, असं ते सांगत असते. मात्र आता इकडून ते राधिकाला हे सर्व गोष्टी पटलेल्या असतात. आता कामिनी उठून जायला निघत असते, कारण कामिनीचं तर काम कामिनीनं करून टाकलेलं असतं. जे पण ऋषीच्या आईच्या मनामध्ये भरवायचं होतं तो तिने भरून टाकलेलं असतं. त्यानंतर आता इकडे लिंगीला खूपच ते लोक फोर्स करत असतात की तुला काही करून दरवाजा ओपन करावाच लागेल. मात्र लिंगीने आता सरळ कंबळीला कॉल केलेला असतो आणि म्हणतात की कंबळी तू लवकरात लवकर इकडे येऊन जा, कारण की या लोकांनी इथे ठामच मांडून बसलेले आहेत की काही करून दरवाजा ओपन करायचा आहे. ते आता कंबळीला कॉल केलेला असतो. नंतर आता कंबळीला हा सर्व प्रकार कळत असतो आणि त्यानंतर अनिका स्वतः कंबळीला म्हणते की हे बघ तू आतमध्ये कोणाला तरी ठेवलेलं आहे आणि ते तुला उघडावंच लागेल, असं ते बोलत असतात. मात्र आता कंबळी म्हणते की ठीक आहे, आज मध्ये तुझी काही खैरच नाही, मी इथे येतेच, असं बोलत असते. त्यानंतर आता जे पण काही कंबळीला जो पण प्रकार माहिती झालेला असतो कॉलवर तो ऋषींना सांगते आणि ऋषी म्हणतो की ठीक आहे. आणि त्यानंतर तेवढ्यात आता चल आपण जाऊ हॉस्टेलकडे, असं बोलत असतो. त्यानंतर आता ऋषीला पण एक साहेबाचा कॉल येतो आणि साहेबा म्हणतो की नाही त्याला मॅडमने तुला लवकरात लवकर घरी बोलवलेलं आहे. आता ऋषीला पण काम लागलेलं असतं आणि कंबळीला पण. त्यानंतर ऋषी म्हणतो की चल मी तुला हॉस्टेलला सोडून जातो नंतर घरी, असं आधी हे महत्त्वाचं आहे, असं बोलत असतात. मात्र कंबळी म्हणते की नाही तुम्हाला आईने बोललेलं आहे, ही आनंदाची बातमी आहे, तुम्ही काही पण करून घरी जा, असं बोलत असते. नंतर आता कंबळी म्हणते की मी हॉस्टेलला चालल्या जाते. मात्र आता इकडे लिंगीला खूपच ते लोक त्रास देत असतात, एकमेकावर ढकलण्याचा प्रयत्न करत असतात. लिंगीला तिथून दरवाजासमोरून हटवण्याचा ती अनिका प्रयत्न करत असते. मात्र लिंगी काही तिथे हटत नसते आणि अनिकाला ती पण त्या ठिकाणाहून ढकलून देण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर अनिकाच्या ज्या पण मैत्रिणी आहेत त्या लिंगीला पकडतात आणि सरळ ढकलण्याचा प्रयत्न करतात. मात्र तेवढ्यात तिथे कंबळी येते आणि लिंगीला पकडते. त्यानंतर आता हे सर्व प्रकार असताना तिथे मॅडम येतात आणि मॅडम म्हणतात की कंबळी तू तर काही केलं नसेल ना, तुला आता या अनिकाला जो पण अनिकाने विचारलेलं आहे त्या सगळ्यांच्या समाधानासाठी तुला
दरवाजा ओपन करावाच लागेल. त्यानंतर आता कमळी त्यांचं ऐकते आणि दरवाजा ओपन करून टाकते. दरवाजा ओपन केल्यानंतर आता ती रूममध्ये सर्व काही बघतात तर रूममध्ये कोणीच नसते आणि अनिका आता पूर्णपणे तोंडावर पडलेली असते आणि मॅडम म्हणते की काय झालं, हे का बघितलंस ना, आता तर तुझं समाधान झालेलं आहे, हमेशा तू खोटारडी बोलते आणि कमळीच्या विरोधात जात असते. त्यानंतर अनिका आता खूपच चिडलेली असते आणि म्हणते की ही कमळी खूप शहाणी आहे, हिने याच्या खोलीमध्ये नाही, मी हॉस्टेलच्या सर्व रूम चेक करणार आहे असं बोलत असते आणि ती आता प्रत्येक रूममध्ये या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करते. मात्र लिंगीने तिच्या आईला आता वेगळ्याच रूममध्ये ठेवलेलं असतं आणि त्यानंतर आता सर्व मुली हॉस्टेलच्या सर्व रूम ह्या चेक करायला लागत असतात. एक एक रूम चेक करत असते. मात्र त्यांना कोणीही कुठेही भेटत नाही कारण की लिंगीने त्यांना त्यांच्या आईला खूपच व्यवस्थित ठिकाणी ठेवलेलं असतं. मात्र हे सर्व करत असताना आता ते मॅडम म्हणतात की मला माहीत आहे कमळे, तू काहीही केलेलं नाही, मात्र ही अनिका तुझ्या विरोधात जाते असं बोलत असते. त्यानंतर आता सर्वजण हे करत असताना ते लिंगी म्हणते की काही पण केलं तरी आपल्याला आता आईला हे सर्वांसमोर येऊ द्यायचं नसतं असं कमळीला ती बोलत असते. मात्र हे सर्व सांगत असताना अनिका कमळीला म्हणते की मला माहीत आहे तू कोणाला तरी लपवलं, म्हणजे ऋषीला लपवलं आहे रूममध्ये. आणि तेवढ्यात आता जे पण कॉलेजचे प्राचार्य सर असतात ते पण आलेले असतात आणि प्राचार्य सर म्हणतात की हा प्रकार काय लावला आहे, तुम्हाला समजतं का नाही. त्यानंतर आता जे पण अनिका असते ते सर्व काय सांगते की म्हणते या कमळीने, गावच्या कमळीने कोणाला तरी लपवलेलं आहे आणि ते कोणाला तरी नाही, ऋषीला लपवलेलं आहे असं बोलत असतात. त्यानंतर आता कमळी म्हणते की तुला काय येडंफिडं लागलं आहे का, असं तू काही पण बोलतेस का, मी कशाला ऋषी सरांना लपवल. त्यानंतर प्राचार्य पण म्हणतात हां कमळी बरोबर बोलतेस तू, कारण की ऋषी असं नाही करणार असं ते सांगत असतात. त्यानंतर आता अनिका कमळीला म्हणते की घाल बरं तुझ्या आईची शपथ, ज्या मेलेल्या आईची शपथ, तू कोणाला लपवलं हे पटकन सांग. आता कमळीला पूर्णपणे प्रश्नच पडलेला असतो की आता तर आपल्याला आईची शपथ घालायला लावली. मात्र आता इकडे घरी त्याची आई राजांची म्हणजे या ठिकाणी आता ऋषीची आई खूपच वेट करत असते की आता आपण आपल्या मुलाला तर बोलवलं आहे, मात्र मुलगा आपला घरी येईल की नाही ऋषी, असं ते बोलत असतात. आता इथे बाबा पण त्याचा विचार खूप या ठिकाणी वाट बघत असतात की ऋषी आता कधी येणार आणि कधी आपल्याला भेटणार असं त्यांना झालेलं असतं, कारण की आता ते आजारातून पूर्णपणे बरं झालेले असतात. त्यानंतर आता इकडे ऋषीचे बाबा हे म्हणत असतात. त्यानंतर सतीश म्हणतात की हे बघा, त्यानंतर सतीशला बोलत असतो की रोहित म्हणतो की बाबा तुम्ही असं का फिरताय, तुम्हाला आता बरं नाही, तुम्ही रूममध्येच बसून जा असं बोलत असतो. त्यानंतर सतीश म्हणतो की मला आता सर्व काही बरं आहे आणि मी आता ठणठणीत बरं आहे, असं रूममध्ये बसून आता मला बोर होते आणि मी उद्या ऑफिसला सुद्धा जाणार आहे असं त्या ठिकाणी सतीशने सांगितलं असतं. रोहित म्हणतो की मला हेच नको आहे आणि तुम्ही जात आहेत असं. हे आता रोहितला मनातून खूप खंत वाटते. आता कुठं माझ्याजवळ सर्व सूत्र हातात येत होते आणि आता ते तुम्ही घालून बसेल काय असं त्यांना वाटत असतं. त्यानंतर आता इकडे रोहितची आई नैनितारा पण आलेली असते आणि नैनितारा सतीशला म्हणते की हे बघा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. मात्र सतीश म्हणतो की मला तुझ्याशी काही बोलायचं नाही, जोपर्यंत ऋषी या घरामध्ये येत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी काही बोलणार नाही असं त्या ठिकाणी सतीशने आता निर्णय घेतलेला असतो. नैनितारा म्हणते की मला ऋषीबद्दल तुमच्यासोबत बोलायचं आहे, मी ऋषीला या घरात घेऊन येत आहे असं बोलल्याबरोबर आता इथे रोहितला खूपच राग येतो, कारण की रोहित म्हणतो की ऋषीला घरात कशामुळे आणतायत असं बोलत असतं. त्यानंतर नैनितारा म्हणते की का रे, तुला एवढं भावुक व्हायला का झालेलं आहे आणि तू एवढा आश्चर्यचकित का झालेला आहे ऋषीला घरात आणायचं म्हटलं तर, असं आता नैनितारा विचारत असते. त्यानंतर सतीश म्हणतो की आता ऋषीला एवढं सोपं आहे व घरामध्ये आणणं, ते आता येणार सुद्धा नाही, कारण की त्याच्यासोबत आता कमळी आहे आणि आता तो पूर्णपणे कमळीचा झाला आहे आणि त्या आता तुझ्या म्हणण्यानुसार या घरामध्ये येऊ शकणार नाही असं बोलत असतात. नैनितारा म्हणते की मी त्याची आई आहे, मला माहीत आहे चांगल्या प्रकारे त्याला कसं काय घरात घेऊन यायचं ते. आता नैनिताराने पूर्णपणे ठामपणे सांगितलेलं असतं की आता मी ऋषीला घरातच घेऊन येणार आहे. मात्र इकडे आता कमळीच्या हॉस्टेलवर खूपच मोठा प्रॉब्लेम झालेला असतो की आता प्रिन्सिपल सर पण तिथे आलेले असतात आणि अनिका आता कमळीला म्हणते की तू काही पण आता शपथ घातलेली असते मेलेल्या आईची. मात्र आता त्यानंतर प्रिन्सिपल सरला अनिका म्हणते की कमळीने घरामध्ये या रूममध्ये कोणाला तरी लपवून ठेवलेलंच आहे सर, आपल्याला सर्व काही हॉस्टेल येथे चेक करावे लागतील आणि तो कोणा नाही तर ऋषीला ठेवलेला आहे. त्यानंतर आता प्रिन्सिपल सर म्हणतात की चला तुमच्या म्हणण्यानुसार मी आता त्या ऋषीला कॉल करतो आणि तुमच्या जे पण खोरं खटं आहे ते आपण आता पुरावा इथे बघूयात. त्यानंतर आता प्रिन्सिपल सर ऋषीला कॉल करतात आणि विचारतात की ऋषी सर तुम्ही कुठे आहेत असं. त्यानंतर ऋषी म्हणतो की 3-4 दिवसापासून मी तर साहेबाच्याच घरी आहे आणि एका प्रोजेक्टवर काम करत आहेत असं सांगत असतात. त्यानंतर प्रिन्सिपल सर म्हणतात की नाही असंच लावला होता सहज. त्यानंतर आता ऋषीला प्रश्न पडलेला असतो की प्रिन्सिपल सरने आपल्याला का कॉल केला असावा. त्यानंतर आता प्रिन्सिपल सर इकडे बोलत असतात की झालं का तुमचं मनाची शांत, आणि का या कंपनीने काही केलेलं नाही आणि ऋषीसारख्या बऱ्या माणसाला तू का फसवत आहे असं बोलत असतात. त्यानंतर आता इकडे
अनिकाचे मित्रमैत्रिणी म्हणतात की अनिकाला म्हणते की अनिका म्हणते त्यांना म्हणते तुम्ही मला हे सर्व काय फसवण्यासाठी केलं आहेत का. त्यानंतर तिच्या मैत्रिणी म्हणतात की नाही नाही खरंच आवाज येत होता आणि आम्हाला लिंगी आतमध्ये सुद्धा जाऊ देत नव्हती त्यावेळेस. त्यानंतर आता पुन्हा एकदा अनिकाला वाटतं की आपण ह्या हॉस्टेलच्या सर्व रूम ह्या प्रिन्सिपल सरांद्वारे चेक करायलाच पाहिजे, कारण की नाही हे केल्यानंतर या कंपनीचं आता आपल्याला सत्य बाहेरच काढावं लागणार आहे असं ते बोलत असतात. आणि त्यानंतर आता अनिका प्रिन्सिपल सरला दाब देत म्हणते की तुम्हाला हे सर्व काय करावंच लागेल, तुम्ही जर नाही केलं तर मी माझ्या ग्लॅनी आजीला सांगेल आणि ग्लॅनी आजीला सांगितल्यानंतर तुम्हाला काय करते ग्लॅनी आजी हे चांगल्या प्रकारे मला सांगायची गरजच नाही, तुम्हाला माहीतच आहे ह्या गोष्टी. त्यानंतर प्रिन्सिपल म्हणते की अनिका तू म्हणतेस ते ठीक आहे, चला तर मग तुम्ही काय त्या मॅडमला सांगतात प्रिन्सिपल काय सर की या अनिकाच्या म्हणण्यानुसार तुम्ही सर्व आता हॉस्टेलच्या रूम या ठिकाणी शोधायला लागा आणि रूममध्ये कोण भेटते का ते पहा. मात्र हे सर्व करत असताना आता लिंगी कंबळीला म्हणते की हे बघ कंबळे, आता तू म्हणते ना एखादी गोष्ट आपल्याला करायची असल्यानं ती आता चांगली करायला होत आपण या भावनेनं ती खोटी बोलावं लागलं तरी चालेल, आता आपण तेच करत आहे असं बोलत असतात. त्यानंतर कंबळी म्हणते की नाही आपल्याला हे सर्व काय प्रिन्सिपल सर समोर सांगायला पाहिजे. आणि त्यानंतर आता लिंगी म्हणते की हे बघ हे जर तू सर्व आता प्रिन्सिपल सरला सांगितलं तर आता ते तुला पण आणि तुझ्या आईला पण या हॉस्टेलच्या बाहेर काढून देतील आणि तुला तुझ्या आईला म्हणजे सरूला आपल्याला कुणाच्याही बाहेर आणायचं नाही, तर आपल्याला ह्या गोष्टी आता कोणालाही सांगाव्या लागणार नाही असं सांगत असते. त्यानंतर आता कंबळी लिंगीला म्हणते की तू आईला कुठं लपून ठेवलं आहे तर मला दाखव. आता ते लिंगी कंबळीला घेऊन जाते ज्या खोलीमध्ये लिंगीने आईला तिच्या लपून ठेवलेलं असतं. आणि त्यानंतर आता बघितल्यानंतर आता कंबळी त्यांना बाहेर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर लिंगी म्हणते की हे काय करत आहेत कंबळी, तुला समजत नाही का, ते लोकांना जर बघितलं तर खूप येथे प्रॉब्लेम क्रिएट होतात. आता सरू आई स्वतः म्हणते की नको नको ते लोक मला आणि माझ्या कंबळीला मारतील, मला त्या लोकांना दिसायचं नाही, मी इथंच बरी आहे असं लपून छपून राहते. त्यानंतर आता कंबळीला वाटतं की आईला आपण जे पण लपून ठेवतो ते ठीकच काम करतोय. आता कंबळीची आई सुद्धा त्यामध्ये सामील झालेली असते की मला लपूनच राहायचं आहे. त्यानंतर आता कंबळीला काय वाटेल आणि कंबळी यानंतरचं काय डिसिजन घेईल, जे पण आता अनिकाला सर्व रूम शोधायला हाती घेतलेले आहेत. आणि अनिकाला जर कंबळीची आई सरू ही दिसली तर आता अनिका जाऊन ग्लॅनी आजीला सांगेल का सरू ही जिवंतच आहे, आणि सरू जिवंत हे राजनला जर समजलं तर ते दोघांची भेट होईल का हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.